उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे. वाढलेला उन्हाळा असताना पिकाला पाण्याची गरज आहे आणि भीमा नदी कोरडी ठणठणीत पडलेली आहे. उजनीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 50 टीएमसी पाण्याचा साठा असताना सुद्धा 80 टीएमसी सध्या पाण्याचा साठा असताना भीमा मात्र कोरडी ठणठणीत पडलेली आहे. ती काय पूजा करायला पाणी आणलंय काय, ठेवलंय काय, कशासाठी? वाळू ठेकेदारांच्याकडून पैसे घेऊन, लाच घेऊन जर शेतकऱ्यांची पिकं हे वाळवणार असतील तर 2 दिवसाच्या आत जर का भीमा नदीमध्ये उजनीतून पाणी सोडलं नाही तर या भीमा नदीच्या काठावरच्या दोन्ही काठाच्या गावातले शेतकरी 28 तारखेला म्हणजे सोमवारी उजनी धरणामध्ये जलसमाधीचं आंदोलन करतील. हा निर्णय घेण्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे. तिसरा मुद्दा, सोलापूर जिल्ह्यातून सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे जातो. त्याचा अवॉर्ड होऊन 21 माझ्या माहितीप्रमाणे 21-22 ला 3.5 वर्षे होऊन गेली, परंतु सरकारकडे पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्यांना ते पैसे दिले गेलेले नाहीत. आता सध्याचा गेल्या 3 वर्षामध्ये जमिनीचा बाजारभाव वाढलेला असताना आता सरकार म्हणतंय केवळ तुम्हाला व्याज देऊ, परंतु तुम्ही 7 वर्षावर नाव चढवलं, जमिनीचा कब्जा घेतला, शेतकऱ्यांना पैसे मात्र दिलेले नाहीत. त्यामुळे हे सगळं व्यवहार बेकायदेशीर ठरतात. आम्ही लवकरच एक याचिका कोल्हापूर खंडपीठासमोर दाखल करतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.